जिल्हा परिषदेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांना सदस्यांचा आक्षेप, बेकायदा सीसीटीव्ही तात्काळ हटवण्याची मागणी. सांगली जिल्हा परिषदेत कोणत्याही परवानगीशिवाय बेकायदा बसवलेल्या सीसीटीव्ही यंत्रणेविरोधात जिल्हा परिषद सदस्य आक्रमक झाले आहेत. कॅमेरे त्वरित हटवावेत आणि ते विनापरवाना बसवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी सदस्य सुनील पवार यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे. प्राथमिक शिक्षण विभागाच्या सर्व कार्यालयात सुमारे 1.5 वर्षापूर्वी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. त्याचे नियंत्रण प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे आहे. या यंत्रणेविरोधात काही अधिकारी कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांकडे तक्रारी केल्या होत्या. महिला अधिकाऱ्यांनी कॅमेऱ्यांना आक्षेप घेत या यंत्रणेमुळे आमच्या व्यक्ती स्वातंत्र्याला बाधा येत असल्याची तक्रार जिल्हा अधिकाऱ्यांकडे केली होती. सदस्य पवार यांनी यंत्रणेसंदर्भात माहिती मागितली. त्यानुसार हे कॅमेरे शासकीय निधीतून बसवले नसल्याचे स्पष्ट झाले. ते बसवण्यासाठी कोणत्याही सक्षम अधिकाऱ्याने परवानगी दिलेली नव्हती. सुनील पवार यांनी सांगितले की कॅमेरे बसवण्यासाठी बांधकाम विभागाकडे 2023 मध्ये शिक्षण विभागाने परवानगी मागितली होती, पण त्यावर कोणतेही उत्तर बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी आजवर दिलेले नाही. कॅमेरे स्वखर्चाने बसवण्यास मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मान्यता दिलेली नाही. तरीही शिक्षण अधिकाऱ्यांकडून खासगी स्वरूपात कॅमेरे बसवण्यात आले आहेत. त्यामुळे हे सीसीटीव्ही तात्काळ हटवावेत अशी मागणी करण्यात आली.